एकनाथ शिंदेंनी पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांची कान उघडणी केल्याची माहिती, प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे होणाऱ्या दुर्लक्षाच्या मुद्द्यावर ठेवलं बोट। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मंत्री आशिष शेलार एकाच मंचावर येणार। अनेक दिवसांपासून दोन्ही नेत्यांच्या मैत्रीतील दुराव्याच्या चर्चेनंतर पहिल्यांदाच सोबत येणार। आता रिकामं ठेवू नका, माजी मंत्री धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना विनंती। योग्य वेळी योग्य संधी देण्याचा वरिष्ठ निर्णय घेतील, तटकरेंची प्रतिक्रिया। हैदराबाद गॅझेट जीआर विरोधातील याचिकांवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी। 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी। ठाण्यातील मेट्रो 4 आणि 4A ची आज चाचणी। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गायमुख ते कॅडबरी जंक्शन पर्यंत मेट्रोची ट्रायल रन। गर्व से कहो स्वदेशी है, समृद्धीसाठी पंतप्रधान मोदींचा नवा नारा। प्रत्येक घर दुकान स्वदेशी वस्तूंना भरलं पाहिजे, मोदींचं देशवासियांना आवाहन। आशिया चषकात भारताचा विजयाचा चौकार, सुपर 4 फेरीत पाकिस्तानचा धुव्वा। टीम इंडियाची पाकवर 6 विकेट्सनं मात। पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानकडून अर्धशतकानंतर संतापजनक कृती। मैदानात AK-47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची ॲक्शन। पाक खेळाडूंच्या कृतीतून निष्पापांचा नरसंहार दिसला, राऊतांची टीका। दोन संघांमध्ये आघाडीत 3-0 किंवा 10-1 असते तेव्हा त्याला स्पर्धा म्हणत नाही। भारत आणि पाकिस्तानमध्ये आता कोणतीही स्पर्धा उरलेली नाही। टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं उडवली खिल्ली। सोलापुरात मुसळधार पावसाचं थैमान, बार्शीत चांदणी नदीची पूरस्थिती कायम। अकलूज सांगोला मार्गावरील वाहतूक 12 तासांपासून ठप्प, तर धाराशिवमध्ये बाणगंगा नदीला पूर आल्यानं शेतात पाणीच पाणी। बीडच्या शिरूर कासारमध्ये जोरदार पाऊस, सिंदफणा नदीला पूर, घरांसह बाजारपेठेत पाणी शिरल्यानं मोठं नुकसान, तर मांजरा धरणातून नदीपात्रात विसर्ग वाढवला। शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात, कोल्हापूरच्या अंबाबाईला तोफेची सलामी, तुळजाभवानी मंदिरात फुलांची सजावट, तर सप्तशृंगीच्या आभूषणांची विधिवत पूजा। घरोघरीही उत्साहात घटस्थापना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।